महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मोठ्या राजकीय घडामोडी घडलेल्या आहेत आणि आत्तापर्यंत एकमेकांची उनीधुनी काढणारे नेते जे आहेत ते मांडीला मांडी लावून सत्तेमध्ये बसलेले आहेत। याचा संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकारणावर त्याचे पडसाद उमटलेले आहेत। अजितदादा पवार यांनी भाजपशी हातमिळवणी करून त्या ठिकाणी 8 आमदारांनी त्यांच्या समवेत मंत्रिपदाची शपथ घेतलेली आहे। रायगडच्या राजकारणातही याचे अभूतपूर्व पडसाद उमटलेत। महाराष्ट्रामध्ये यावर वेगवेगळ्या चर्चा होत आहेत। आपल्यासोबत एक विचारवंत असलेला वर्ग म्हणून ज्याची ख्याती आहे असा पत्रकारांचा समूह आहे आणि रायगड जिल्ह्यातल्या पत्रकारांना नेमक्या या राजकीय ज्या घडामोडी घडलेल्या आहेत, राजकीय भूकंप घडलेले आहेत, याबद्दल त्यांना काय वाटतंय, त्यांचे विचार नेमके काय हे आपण न्यूज स्टेट महाराष्ट्रावर जाणून घेतोय। आपल्यासोबत ज्येष्ठ पत्रकार जगन्नाथ ओहाळ आहेत आणि त्यांच्याशी आपण बातचीत करतोय। सर, काय सांगाल, एकूणच आता महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये ज्या काही उलथापालथ झालेल्या आहेत त्याच्यामध्ये ज्या घडामोडी वेगवेगळ्या घडत आहेत, अनपेक्षित असे संपूर्ण राजकीय बदल होत आहेत, तर जे राजकीय पक्षांचे विशिष्ट तत्त्वप्रणाली असते, तत्त्व विचारधारा असते, यामध्ये काही आता बदल होतोय का किंवा ही सगळी संकल्पना बदलली जाते का? निश्चितच बदल होत आहे। सध्या जे महाराष्ट्रात जो राजकारणाचं गलिच्छ राजकारण चाललेलं आहे त्याबाबत आपल्याला असं सांगता येईल की नेहमी राष्ट्रवादीवाले शाहू फुले आंबेडकरांचं नाव घेऊन पुरोगामित्वाचा टेंबा मिरवणारे तेच आता हिंदुत्ववादी पक्षांची हातमिळवणी करून मांडीला मांडी लावून बसत आहेत। हे निश्चितच खटकणारी बाब आहे। भविष्यामध्ये हा राजकारण कशा पद्धतीने दिशा घेईल असं वाटतंय तुम्हाला? एकूणच जो लोकशाहीमध्ये विरोधी पक्षाला खूप मोठी महत्त्वाचं स्थान असतं, जागा असते, परंतु आता विरोधी पक्ष नेतेच जर सत्ताधाऱ्यांमध्ये मांडीला मांडी लावून बसायला लागले, शत्रुत्व विसरून जर आता मित्रत्वाची हातमिळवणी व्हायला लागली, तर पुढं भविष्यात काय? सत्तेसाठी हे काही करू शकतात, सत्ता उपभोगू शकतात, परंतु सामान्य नागरिक याबद्दल निश्चितच नाराजी व्यक्त करताना दिसतील। अजूनही काही पत्रकार आपल्यासोबत आहेत। आता ज्या पद्धतीनं आपण बघतोय की सत्ता आली, सत्ता गेली, अशा पद्धतीचं सगळं वातावरण असताना महाविकास आघाडी जे आहे ते 2.5 वर्ष सत्तेमध्ये होते, त्यांची आता सत्ता गेलेली आहे। आता शिंदे गट देखील 1 वर्ष भाजपसोबत आहे। तर आता त्या काळामध्ये संपूर्ण विकासाच्या मुद्द्यावर, नागरिकांच्या हिताच्या मुद्द्यावर सर्वजण त्या ठिकाणी पक्ष बदलत आहेत, परंतु महाराष्ट्रामध्ये तशा पद्धतीचा विकास होतोय का? काय वाटतंय आपल्याला? निश्चितच नाही। महाराष्ट्रामध्ये जे पक्ष किंवा शिंदे गट असेल, शिवसेना शिंदे गट असेल, ते विकासाच्या मुद्द्यावर किंवा हिंदुत्वाच्या मुद्द्यावर ते BJP बरोबर आले। पण हे सगळं करत असताना पूर्वीची जी विकास कामं होती, जी अगोदरच्या सरकारने जी विकास कामं केली होती किंवा ज्यांच्या मंजुऱ्या दिल्या होत्या त्यांना देखील त्यांनी स्थगिती दिली। म्हणजे हे एकमेकांचं गळचेपीचं राजकारण ह्याच्यामध्ये चालू आहे। ह्याच्यामध्ये कुठलाही विचार जनतेचा ते करत नाही आहेत। आणि आता जो अजितदादा पवारांचा राष्ट्रवादीचा गट जो BJPला जाऊन मिळालेला आहे, निश्चितच जर BJPची जी कोर संघटना आहे, मूळ संघटना आहे RSS मधले जे कार्यकर्ते आहेत, स्वयंसेवक आहेत, निश्चितच ह्या घडामोडींमुळे ते नाराज झालेले आहेत। आणि जनमानसामध्ये BJPची जी प्रतिमा होती की स्वच्छ हिंदुत्ववादी पक्ष, ती निश्चितच त्या प्रतिमेला ह्या सगळ्या घडामोडींमुळे ठेच पोचलेली आहे। आता जिल्ह्यामध्ये जर आपण बघितलं तर वातावरण असं आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सुनील तटकरे म्हणजे राष्ट्रवादी आणि शरद पवार साहेब जो आहेत त्यांचं या ठिकाणी जर आपण बघितलं तर समर्थक कार्यकर्त्यांची संख्या कमी आहे। भविष्याच्या राजकारणामध्ये शरद पवार साहेबांची जी संघटनात्मक जी काही आता पक्षफूट झालेली आहे, रायगड जिल्ह्यामध्ये कशी समीकरणं असतील? राष्ट्रवादीचे फूट पडलेले आहे, शरद पवारांना काही साथ मिळेल का इथून काय? रायगड जिल्ह्याचं जर आपण राजकीय समीकरण बघितलं तर रायगड जिल्ह्यामध्ये शिवसेना, त्याच्यानंतर पनवेल शहरीकरणाचा जो भाग आहे तो BJP आणि बाकीकडे शेकाप वगैरे यांचं वर्चस्व होतं। सध्या शेकाप थोडंसं त्यांचं वर्चस्व कमी झाल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस आता रायगड जिल्ह्यामध्ये स्पेशली सुनील तटकरेंचं खूप वर्चस्व रायगड जिल्ह्यामध्ये आहे। त्याच्यामुळे सुनील तटकरेंना राष्ट्रवादीच्या माध्यमातून आणि BJP शिवसेना यांचं जर पाठबळ मिळालं तर रायगडमधली समीकरणं भविष्यातली जिल्हा परिषद असेल किंवा पंचायत समिती असेल, विधानसभा असेल किंवा लोकसभा असेल, हे बघणं फारच औत्सुक्याचं असणार आहे। कारण यामध्ये नुकतेच रायगड जिल्ह्यामध्ये पेन सुधागडचे माजी आमदार धैर्यशील पाटील हे खासदारकीच्या अपेक्षेने
BJPमध्ये सामील झालेले आहेत आणि आता विद्यमान खासदार सुनील तटकरे हे BJP बरोबर आल्यामुळे आता ह्या सगळ्या घडामोडींमध्ये धैर्यशील पाटलांचं काय होतं आहे ह्या गोष्टी बघणं फार औत्सुक्याचं असणार आहे विशेषतः। एकूणच आपण बघतोय की मुंबईमध्ये जे आता राष्ट्रवादी ज्याप्रमाणे शिवसेना फुटली, एकनाथ शिंदे आपल्या आमदारांना, समर्थक आमदारांना घेऊन ते भाजपमध्ये सामील झाले आणि सत्तेच्या गटामध्ये गोटात त्यांनी जागा फिक्स केली। आता अजित पवारांनी सत्तेच्या स्थानी आपली जागा फिक्स केली। अशातच मुंबईमध्ये जे काही काल शक्ती प्रदर्शन झालेलं आहे, शरद पवार आणि अजितदादा पवार यांचं शक्ती प्रदर्शन झालेलं आहे, पुढं भविष्यामध्ये ही कशी दिशा राहील त्यांच्या राजकारणाची? बोला बोला। ह्यामध्ये आता राजकारणाची दिशा राज्य समीकरणं फार वेगवेगळी असणार आहे त्याच्यामध्ये। आपण आपल्या जर रायगड जिल्ह्याचा विचार केला तर आत्ता सत्तेमध्ये सगळे जे खासदार आहेत किंवा आमदार आहेत रायगड जिल्ह्यामधले हे सगळेही सत्तेमध्ये सामील झालेले आहेत। त्यामध्ये पण जर आपण बघितलं की रायगड जिल्ह्याचा विचार केला तर पालकमंत्रीपद कोणाला मिळणार? आत्ता जे विद्यमान पालकमंत्री आहेत उदय सामंत जे शिवसेनेचे आहेत आणि आत्ता नुकताच मंत्रिपदाची शपथ घेतलेल्या आदिती तटकरे यांना पालकमंत्रीपदाची माळ मिळते की नव्याने होणाऱ्या विस्तारामध्ये जे शिवसेनेचे आमदार भरतशेठ गोगावले यांना पालकमंत्रीपदाची माळ मिळते हे बघणं फार इंटरेस्टिंग राहणार आहे याच्यामध्ये। एकूणच ज्या राजकीय घडामोडी होत आहेत त्या राजकीय घडामोडी झाल्यानंतर जी फूट पडते, तर फूट पडल्यानंतर मूळ जो पक्ष आहे, जसा शिवसेना पक्ष होता किंवा आता राष्ट्रवादी पक्ष आहे, या राष्ट्रवादी पक्षावर किंवा शिवसेना पक्षावर जे फुटीर गटातले जे बंड केलेले जे नेते आहेत ते दावा करतात, तर त्या दाव्यामध्ये काही तथ्य आहे का? भविष्यामध्ये असा काही कायदा व्हावा का की अशा पद्धतीनं मतदान करतात आणि नंतर सत्तेत आल्यानंतर अशा पद्धतीचं सोयीनुसार जे राजकारण होतं त्याबद्दल आपण जाणून घेतोय। विनोद भोईरे हे पत्रकार आपल्यासोबत या ठिकाणी आहेत। काय सांगाल, अशा पद्धतीचे जे फूट पडते आणि पक्षावर दावा केला जातो? पक्षांमध्ये जी फूट पडत आहे त्या फुटीचा ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांवर बराचसा परिणाम होत आहे। आता अनेक पक्ष, ठाकरे गट, शिंदे गट, त्यानंतर आता पुन्हा शरद पवार यांचा राष्ट्रवादी देखील फुटलेला आहे, अजित पवारांनी एक गट केलेला आहे। या गटातटाच्या राजकारणात ग्रामीण भागातील जे युवा कार्यकर्ते आहेत, ज्येष्ठ कार्यकर्ते आहेत, यांची अक्षरशः गोची होताना दिसत आहे। आणि पुढचं बोलायचं झालं तरी अजित पवार जरी फुटले असतील तर त्यांना, मला तर वाटतं आहे की त्यांना मुख्यमंत्री पदाचीच अपेक्षेने ते अक्षरशः फुटलेले आहेत आणि ते सतत बोलत आहेत आपल्या ह्याच्यात, मी किती वेळा उपमुख्यमंत्रीपद भोगणार, मला मुख्यमंत्री व्हायचं आहे। हे आपल्यासोबत रवींद्रनाथ ओवाळ आहेत, ज्येष्ठ पत्रकार आहेत, स्वतः संपादक देखील आहेत। आज जी महाराष्ट्राची राजकीय परिस्थिती झालेली आहे, एकूणच सर्व बदल झालेला आहे। आज आपण जर सकाळी उठलो तर आपल्यालाही कळत नाही की हा नेता कोणत्या पक्षात आहे, दुपारी कुठल्या पक्षात असेल किंवा संध्याकाळी कुठल्या पक्षात जाईल। काय वाटतं तुम्हाला, हा एकूण राजकीय परिस्थितीचं तुम्ही कसं विश्लेषण कराल? खरं तर आपण गेली वर्षभर पाहतोय पक्ष फुटीचं राजकारण, आपण गेली वर्षभर आपण पाहतोय। पहिली शिवसेना फुटली, शिवसेनेचे 2 गट झाले। खरं तर आपल्याला वाटतही नव्हतं की राष्ट्रवादी फुटेल, परंतु अजितदादांनी राष्ट्रवादी फोडली। खरं तर सर्वसामान्यांच्या पुढे असा प्रश्न पडलेला आहे, सर्वसामान्यांची कामं तशीच रेंगाळत पडलेली आहेत। आज जर आपण पाहिलं तर बरीचशी कामंही मंत्रालयात पडून आहेत। हे पक्षांतर करत असल्यामुळं काही कामं मंत्रालयाच्या फायली ह्या जशाच्या तशा पडून आहेत। सर्वसामान्य लोकांची कामं होताना दिसत नाही, परंतु हे पक्षांतराच्या याच्यामध्ये हे सगळे पक्ष अडकलेले आहेत आणि सर्वसामान्यांची कामं होत नसल्यामुळं सर्वसामान्य माणसं ही खरं तर नाराज आहेत। आता वेळ जवळ आलेली आहे, आता लोकसभा लागेलच आणि लोकसभेच्या वेळेला लोक आपल्याला दाखवून देतील की कुणाला समर्थन देतील, हे त्यांना ज्या त्या पक्षांना कळणार आहे। हीच परिस्थिती आपण जर रायगड जिल्ह्यामध्ये बघितली, रायगड जिल्ह्यामधली परिस्थिती जर पाहिली तर इथे जवळजवळ 3 शिवसेनेचे आमदार, 2 भाजपाचे आमदार, राष्ट्रवादीचा एक आमदार
आणि एक खासदार, अशी परिस्थिती, राजकीय परिस्थिती असताना सुनील तटकरे आज अजितदादांबरोबर गेलेले आहेत. अजितदादांबरोबर जाऊन आदिती तटकरे ह्या मंत्री झालेल्या आहेत. इथे आदिती तटकरेंना हिणवणारे जे आमदार होते ते आज मागे पडलेले दिसत आहेत. आता याच्यातून पुढील राजकीय परिस्थिती कशी निर्माण होईल हे आपल्याला खरं तर पाहावं लागणार आहे. आता ही जास्तीत जास्त आपण जर बघितलं तर आता जे मुंबई महानगरपालिकेची जी निवडणूक लागणार आहे, खरं तर या राजकीय पक्षांचा डोळा मुंबई महानगरपालिकेवरच डोळा आहे. कारण खऱ्या अर्थानं महाराष्ट्राची आर्थिक राजधानी म्हणून मुंबईला ओळखली जाते आणि आर्थिक राजधानी आपल्या ताब्यात पाहिजे. गेले अनेक वर्ष शिवसेनेच्या ताब्यात असलेली ही महानगरपालिका आहे आणि याच्यात अग्रेसर असणारी बी जे पीला वाटते की ही मुंबई आर्थिक राजधानी ही आमच्या ताब्यात आली पाहिजे. याच्यासाठीचा खटाटोप आहे की काय? मग पहिली बी जे पीने शिवसेनेला बरोबर घेतलं, शिवसेनेचा काही गट शिंदे गट बरोबर घेतला, आता अजितदादांना बरोबर घेतलं आणि या सगळ्या गोष्टी ह्या मुंबई महानगरपालिका आणि इतर ज्या महानगरपालिका लागणार आहे, मग ठाणा असेल, पुणे असेल, अशा ज्या महानगरपालिका आहेत, या महानगरपालिकांवरच डोळा ठेवून हे पक्षांतर होतंय का किंवा केलं जातं आहे का किंवा करून घेतलं जातं आहे का, अशी शंका येण्यास खरं तर हरकत नाही. तर ही केवळ आणि केवळ मुंबई महानगरपालिका जिंकावी, आपल्या ताब्यात यावी, याच करता ही खटाटोप आहे की काय असं सर्वसामान्यांना वाटते. आणि याच्या पुढे ज्या लोकसभा विधानसभा ज्या निवडणुका लागणार आहेत, या निवडणुका कशा होतील याची शंका आहे. आपल्याला माहिती आहे आता राष्ट्रवादी ही अगदी पुरोगामी विचाराची असलेला पक्ष, परंतु आज ज्यांना जातीयवादी हिणवलं जायचं, ज्या बी जे पीला हेच लोक जातीयवादी म्हणून हिणवायचे, तेच आज त्यांच्याबरोबर जाऊन मांडीला मांडी लावून बसलेले आहेत. मग आता त्यांना जातीयवादी बी जे पी किंवा जो इतर शिवसेना जी आहे ती वाटत नाही आहे का? मग हे जे अत्यंत हुशारीने जे बदल केले जात आहेत राजकारणामध्ये किंवा मी तर म्हणेन जनतेचं तर असं मत आहे की हे आपल्या स्वार्थासाठीच जातात की काय. आता मागच्या वेळेला आपण बघितलं, शिवसेना जेव्हा फुटली त्यावेळेला काही लोकांनी 50 खोके अशा पद्धतीनं जे नारे दिले किंवा जो लोकांच्यामध्ये प्रचार केला गेला जे 50 खोक्याचा, मग हे आर्थिक फायद्यासाठी किंवा पदांसाठी आता राष्ट्रवादी शरद पवारांना बाजूला ठेवून अजित पवारांनी जी उडी मारलेली आहे. काही आमदार आज जे अजित पवारांबरोबर गेलेले आहेत, अजित पवारांना मुख्यमंत्री पदाची लालसा आहे का? असंच याच्यातून चित्र दिसायला लागलेलं आहे. तर मला असं वाटतं, आणि अजित पवारांनी आता नुकताच बोलून देखील दाखवलं की मी 5 वेळा उपमुख्यमंत्री झालो, आता किती वेळा मी उपमुख्यमंत्री व्हायचं, म्हणजे त्यांना लालसा आहे मुख्यमंत्री पदाची. आता मुख्यमंत्री पदाच्या लालसेसाठी जर गेले असतील त्यांना मुख्यमंत्री व्हायचं आहे, परंतु जनतेचं हे काही बघत नाही आहेत. आज एवढे प्रश्न जनतेचे इथं वाचून उभे आहेत. आज शिक्षणासारखा प्रश्न आहे, महागाईसारखा प्रश्न आहे. महागाई एवढी बोकाळलेली आहे, एवढी महागाई बोकाळलेली असताना महागाईवर कोणच राजकीय नेता बोलताना दिसत नाही. शिक्षणाच्या बाबतीत कुणीच राजकीय नेता बोलताना दिसत नाही. यांना फक्त पदांचं पडलेलं आहे, यांना फक्त आपलं स्वार्थ बघण्याचं पडलेलं आहे. तर याच्यासाठी यांची जागा जी आहे ही सर्वसामान्य जनता यांना निश्चितपणे यांची जागा येत्या निवडणुकीमध्ये दाखवून देईल असं मला वाटतं आहे. रायगड जिल्ह्याचा जर आपण विचार केला तर
निश्चितपणानं शिंदे गट जो आता स्थापन झाला आणि त्याच्यामध्ये जे सर्वात पहिले जे महाराष्ट्रामध्ये बंड झालं किंवा महाराष्ट्रामध्ये उठाव झाला तो रायगडमधून गेला. त्या ठिकाणातून ती मुहूर्तमेढ रोवली गेली. कारण असं त्यांनी त्या ठिकाणी स्पष्टीकरण देताना सांगितलं होतं की पालकमंत्री आमच्याकडं दुजाभाव करतात, त्याबरोबर अजितदादा आहेत त्यांच्याकडून आम्हाला निधी कमी मिळतो आहे. मात्र आता जी परिस्थिती आहे, आता ती जरी त्यांची सारवासारव करणारी विधानं असतील तर ती देखील जनतेच्या लक्षामध्ये येत आहेत का, किंवा जनतेची फसवणूक काही होत आहे का, असं वाटतंय का, मतदारांना असं वाटतंय का की आमच्याकडून काही मतदान करताना चूक झाली, अशा पद्धतीच्या काय भावना आहेत, काय पत्रकार म्हणून सांगाल? निश्चितपणे यांचे जे आपण आता टी व्हीवर आपण जे ऐकतोय किंवा सर्वसामान्य जनता ऐकते, सर्वसामान्य जनता ही हुशार आहे. यांना जरी वाटत असलं तरी सर्वसामान्य जनता ही हुशार आहे. अजित पवारांवर जी मंडळी आरोप करत होती, आम्हाला निधी कमी दिला जातो आहे, आम्हाला सापत्निक वागणूक दिली जाते, आम्हाला मंत्रिमंडळात समाविष्ट करून घेत नाहीत, अशा ज्या गोष्टी अजित पवारांच्यासाठी बोलल्या जात होत्या, आज तीच मंडळी अजित पवारांच्या मांडीला मांडी लावून बसलेली आहे. आज त्यांची भूमिका लोकांना समजत नाही आहे का? लोकांना समजते या गोष्टी. म्हणूनच मी म्हणतो की येत्या लोकसभेला लोक यांची जागा यांना दाखवून देणार आहेत, दाखवून देतील असं मला वाटतंय. एकूणच भरत गोगावले यांना जे पालकमंत्रीपद मिळणार होतं अशी त्यांची इच्छा आहे आणि मंत्रिमंडळात आता त्यांची अपेक्षा होती की त्यांना मंत्रिमंडळामध्ये आता जो मंत्रिमंडळ विस्तार झाला आहे त्यामध्ये त्यांचा देखील समावेश असेल असं त्यांना वाटत होतं. ते खूप दिवसापासून त्या ठिकाणी तशा पद्धतीच्या इच्छा व्यक्त करतायत. मात्र आज त्यांनी एक अशी स्टेटमेंट केलेली आहे भरत गोगावले यांनी की आदिती तटकरेंना तिन्ही आमदारांनी रायगडच्या शिंदे गटाच्या विरोध केलेला आहे. कसं बघता हे सगळं राजकारण जे आहे, सगळे फेरबदल होत आहेत, सोयीनुसार राजकारण होत आहे का? नाही, हे खरं आहे, परंतु त्याच्या संदर्भात पालकमंत्र्यांच्या संदर्भात आत्ता आपण काय बोलू शकत नाही. पण एकंदरीत आपण पाहिलं की सर्वसामान्यांमध्ये या राजकारण्यांचा अतिशय चिखल झाला आहे. राजकारण म्हणजे चिखल झालेला आहे. या सर्वसामान्य लोकांच्या आता प्रतिक्रिया आहेत. आता या आपण सर्व जर या प्रक्रियेकडे पाहिलं राष्ट्रवादीच्या फुटीकडे, तर आपल्याला एक लक्षात येईल की काही दिवसापूर्वी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी एक सभा घेतलेली मध्य प्रदेशमध्ये आणि त्या सभेमध्ये त्यांनी जाहीर केलेलं की राष्ट्रवादी पक्ष हा किती भ्रष्टाचारी पक्ष आहे आणि यांनी किती प्रकारचा भ्रष्टाचार केला आहे त्यांनी त्या ठिकाणी आकडा पण सांगितला. आणि त्या आकड्यानंतर काही दिवसातच ही सगळी काय बोलतात उलटे चक्र फिरले आणि त्यानंतर ताबडतोब अजित पवार आहेत त्यांनी आपला पक्षामध्ये फूट पाडून वेगळी चूल मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि याच्यामध्ये आणखीन सगळ्यात महत्त्वाचा जर कुणाचा भाग असेल, पंतप्रधानांनी तर घोषणा केलीच होती की हा भ्रष्टाचारीचा पक्ष आहे, परंतु त्यांनी त्याच भ्रष्टाचारी पक्षाच्या लोकांना आपल्या पक्षामध्ये सामील केलं, ही पण वस्तुस्थिती आहे. आणि दुसरा मुद्दा असा आहे की आपण पाहतोय की गेल्या अनेक वर्षापासून, गेल्या महिन्यापासून ईडी असेल, इन्कम टॅक्स असेल, CBI असेल, ही शासकीय यंत्रणा कशा पद्धतीनं काम करते हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. आणि त्याचे सगळे पुरावे आपले खासदार मुंबईचे आपल्याला माहीत आहेत, किरीट सोमय्या किती तत्परतेने ते करत होते आणि त्यांनी खूप जोर लावून हसन मुश्रीफ असतील त्या काळात त्यांनी ढीगभर त्यांनी पुरावे गोळा केले. अनेक हे जे आता मंत्री सहभागी झालेले आहेत यांच्या भ्रष्टाचाराविरोधात त्यांनी खूप मोठा त्यांनी काय बोलतात त्याला प्रयत्न केला होता. यांना जेलमध्ये जावंच लागेल, त्यांनी आकडेवारी पण दिली होती. पण आता अशी काय जादू झाली की ती भाजपमध्ये गेली आणि आता किरीट सोमय्या तर आपल्याला दिसतच नाही. आता ते भाजप ते बघतील त्यांनी काय पुरावे दिले होते. परंतु हे आता सर्वसामान्यांना समजायला लागलं आहे की हे अतिशय गलिच्छ राजकारण चालू आहे आणि हे सगळे आता भ्रष्टाचारी जर तिकडे जातात म्हणजे त्यांचा भ्रष्टाचार आता पूर्ण काय बोलतात त्याला निरमा पावडरमध्ये त्या वॉशिंगमध्ये टाकणार भाजपच्या आणि ते काय स्वच्छ होऊन निघणार, ही अशी परिस्थिती आहे. आणि त्यामुळे आता मतदारांमध्ये पण संभ्रम निर्माण झाला आहे की येणाऱ्या काळामध्ये जसं तुम्ही पहिलं बोललात की तत्त्व विचार प्रणाली वगैरे आता काही राहिलेलं नाही. प्रॉपर्टी आपली किती होईल, मंत्री झाल्यावर माझ्याकडे आता 70 कोटी होते, 100 कोटी कसे होतील, 150 कोटी कसे होतील, यासाठी तळमळे. आता अजित पवार पण त्या कालच्या सभेमध्ये बोलले की मी उपमुख्यमंत्री आता 4 वेळा, माझी इच्छा आहे मुख्यमंत्री व्हायचं. तर याचं गणित काय आहे?
याचं गणित तेच आहे ना की आता माझ्याकडे जी प्रॉपर्टी आधी होती अजून मला कशा पद्धतीनं हे मोठं पद भेटल्यावर भेटेल, तर ही एक चर्चा आहे सर्वसामान्य नागरिकांमध्ये. तर अशा पद्धतीचं आता राजकारणावर आपण पण सर्वसामान्य कार्यकर्त्यांना मी तर अपील करेल की आपण आता हे राजकारण खूप वेगळ्या पद्धतीला गेलेलं आहे. तर गावापाड्यात, खेडोपाड्यात, शहरामध्ये आपण यांच्या विरोधात बोलणं मला वाटतं तर थांबवलं पाहिजे. कोणाची बाजू पण घेणं थांबवलं पाहिजे. वेळ आल्यानंतर तुम्हाला काय वाटतंय ती भूमिका तुम्हाला मतदानाच्या स्वरूपात तुम्ही बजावली पाहिजे, हीच मी या ठिकाणी अपील करेल. निश्चितच अतिशय चांगला मुद्दा या ठिकाणी मांडलेला आहे की राजकीय नेते जे आहेत ते सोयीनुसार आपले मित्रत्व आणि शत्रुत्व हे ठरवत असतात. मात्र गाव ठिकाणी, गाव खेड्यापाड्यामध्ये वेगवेगळ्या भूमिकेतून कार्यकर्ते एकमेकांना भिडत असतात. तर ते प्रकार थांबले पाहिजे, सर्वांनी मनोमिलनाप्रमाणे राहिलं पाहिजे, अशी भूमिका त्यांनी या ठिकाणी मांडलेली आहे. आपण शेवटचे 1 ते 2 प्रश्न आपण या ठिकाणी घेतोय. शिंदे गट जो आहे तो या सर्व प्रक्रियेमध्ये त्याची अस्वस्थता वाढलेली आहे का, किंवा आता भविष्यामध्ये त्यांना मंत्रिपदं येतील का? आता भरत गोगावले यांनी सांगितलं की आम्हाला जी 1 भाकरी मिळणार होती ती अर्धी भाकरी मिळणार आहे. पालकमंत्री पदाची देखील प्रतीक्षा आहे. या सर्व घडामोडी खूप महत्त्वाच्या मानल्या जातात. सुनील तटकरे रायगडच्या राजकारणामध्ये, महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एक चाणाक्ष नेतृत्व, अभ्यासू नेतृत्व, चतुरस्र व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जातात. ते अजून काय कोणती पुढची भूमिका खेळतील का, किंवा राजकीय खेळी खेळतील का? मुलीला पालकमंत्री, आता आमदार महेंद्र थोरवे यांनी सांगितलं की शेंबडी मुलगी म्हणून टीका केली होती आणि तिला पालकमंत्रीपद दिलं असं म्हटलं होतं. या सगळ्या घडामोडींवर काय व्यक्त व्हाल आपण? निश्चितच जर आपण बघितलं की या सर्व घडामोडींमध्ये सामान्य कार्यकर्ता हा त्याला म्हणजे एक अवधूत गुप्तेंचा पिक्चर आहे की कोणता झेंडा घेऊ हाती. तर अशी परिस्थिती आज रायगड जिल्ह्यामध्ये असेल किंवा पूर्ण महाराष्ट्रामध्ये आलेली आहे. नाशिकचा आपण प्रकार बघितला की राष्ट्रवादी काँग्रेसचं पक्ष कार्यालय हे कोणाचं, अजितदादा गट आणि शरद पवार यांचा गट, हे दोन्ही गट एकमेकांना भिडलेले आपण बघितलेले आहेत. आता अशा परिस्थितीमध्ये कार्यकर्त्यांनी काय करायचं, जनतेने काय करायचं, या सगळ्या गोष्टी याच्यात आल्याच. रायगडचा जर आपण विचार केला तर आदितीताई तटकरे यांना पालकमंत्रीपद मिळेल का, किंवा शिवसेनेचे जे आत्ता विद्यमान आमदार आहेत त्यांना मंत्रिपदाची माळ मिळेल का, ह्या सगळ्या गोष्टी बघणं फार इंटरेस्टिंग राहणार आहे. कारण आता ह्या घडामोडींमध्ये अजून एक फार इंटरेस्टिंग गोष्ट अशी घडेल, अशी सगळ्या जाणकारांना वाटतं की कदाचित काँग्रेसमधले काही आमदार हे जर BJPला जाऊन मिळाले तर आत्ता वाट्याला आलेली जी 10 मंत्रिपदं सेनेकडे आहेत, 8 मंत्रिपदं BJPकडे आहेत आणि 9 मंत्रिपदं आता जी राष्ट्रवादीकडे आहेत, याच्यामध्ये काँग्रेसमध्ये भविष्यात येणारे नेते ह्यांचा वाटा किती असेल हे बघणं फार इंटरेस्टिंग असणार आहे. आणि मंत्रिपदाची आस धरून शिवसेनेचे काही नेते हे जे त्यावेळेस उद्धव बाळासाहेब ठाकरे किंवा ठाकरे गटाशी फारकत घेऊन शिंदे गटामध्ये सामील झाले आणि त्यांनी सत्तेमध्ये सहभागी झाले, त्यांना मंत्रिपदं आता किती मिळतील, तिसरा जो मंत्रिपदांचा जो विस्तार आहे त्यामध्ये कोणाकोणाचं नंबर लागतो आणि कोणाकोणाला मंत्रिपदं मिळतात, त्याच्यामध्ये पालकमंत्रीपदं कोणाकोणाला मिळतात, हे बघणं आता फार इंटरेस्टिंग असणार आहे. एकूणच राजकारणाची महाराष्ट्राची जी दिशा आहे ती दिशा बदलत आहे. आणि आता सध्या जर आपण बघितलं तर आजची ताजी घडामोड अशी होताना दिसत आहे की महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना ही एकत्र येते की काय, अशा पद्धतीची प्राथमिक बोलणी किंवा तशा पद्धतीचे प्रस्ताव सादर होण्याचे देखील म्हटलं जात आहे. विनोद भोईर यांच्याशी आपण बातचीत करूया. पत्रकार विनोद भोईर सर, काय सांगाल की एकूणच अशा पद्धतीची घडामोड घडली तर महाराष्ट्राच्या मनामध्ये खूप दिवसापासून अशा पद्धतीचा एक विचार होता की असं झालं पाहिजे, जनतेला देखील वाटत होतं. काय वाटतं, कसं बघता या मुंबईसाठी ही घटना खरोखर चांगली असेल. उद्धव ठाकरे आणि राजसाहेब ठाकरे एकत्र आले तर मुंबईसाठी ही घटना नक्कीच चांगली असेल. कारण का आता मुंबई महानगरपालिकेचं इलेक्शन तोंडावर आलेलं आहे आणि बरेच पक्ष असतील आता सगळेजण एकत्र येत चाललेले आहेत. विरोधकच ठेवायला तयार नाहीत. BJP असेल किंवा आता राष्ट्रवादी त्यांच्याबरोबर गेलेलं असेल, विरोधक ठेवायला तयार नाहीत. आणि यांचा सर्वांचा डोळा आहे हा मुंबई महानगरपालिकेवर आहे. आणि जर हे ठाकरे गटातली कुटुंब एकत्र आले, उद्धव साहेब किंवा राजसाहेब एकत्र आले तर मुंबईतील हा जो मराठी माणसाचा चेहरा आहे तो खरोखर खुश होईल आणि मराठी माणसाला याबद्दल चांगलं
महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी तशा पद्धतीचे आशयाचे बॅनर लावलेले आहेत की उद्धव ठाकरे राज ठाकरे एकत्र आले पाहिजे. महाराष्ट्रामध्ये देखील त्याचा राजकारणावर परिणाम होईल. नक्कीच परिणाम होईल महाराष्ट्रावर देखील. कारण का तरुण पिढी जी आहे राजसाहेबांकडं केवळ त्यांच्या भाषणासाठी जाते, सभेसाठी जाते, विचार तात्पुरता ऐकतात, नंतर मतपेटीतून राजसाहेबांना काही मिळत नाही. त्यासाठी देखील आता त्यांनी मुंबईत एकत्र आले तर मुंबईतील मराठी माणूस अक्षरशः म्हणजे मराठी माणसावर चांगली परिस्थिती येईल. एकूणच आपण बघतोय की आपल्यासोबत रायगड जिल्ह्यातील सुधागड या ठिकाणी आपल्यासोबत पत्रकार न्यूज स्टेट महाराष्ट्र गोवावर जोडले होते आणि एकूणच महाराष्ट्र आणि देशाच्या राजकारणामध्ये ज्या काही घडामोडी होतात, जे काही बदल होत आहेत, परिवर्तन होत आहे, त्यामध्ये पक्षाची विचारधारा असेल, तत्वनिष्ठता असेल किंवा नेत्यांवरचं प्रेम असेल, समर्थक असतील किंवा संपूर्ण राजकीय जे काही उलथापालथ होते त्या संदर्भामध्ये आणि भविष्यातील राजकारणाची दिशा काय असेल, महाराष्ट्रातील माणसाच्या मतदाराच्या मनामध्ये काय आहे, त्यांना काय वाटतंय, कशा पद्धतीनं राजकारण आज कोणत्या दिशेला चाललं आहे, या सर्वांवर बोलण्यासाठी आपल्यासोबत न्यूज स्टेटवर पत्रकार या ठिकाणी जोडले गेले होते. त्यांचं न्यूज स्टेट महाराष्ट्राच्या माध्यमातून मी त्या ठिकाणी त्यांचे आभार मानतो आणि एकूणच राजकारणाची दिशा काय ही भूमिका त्यांनी या ठिकाणी मांडल्याचं आपण पाहिलं आहे. न्यूज स्टेट महाराष्ट्र गोवासाठी धम्मशील सावंत, रायगड, कोकण.